श्री देशपांडे गुरुजी चॅनेलमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10 एप्रिल 2026 शुक्रवारचे संपूर्ण पंचांग मुंबई स्थानानुसार। स्वस्ति श्री पराभव संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू चैत्र महिन्यातील कृष्ण पक्ष सुरू आहे आणि आजची तिथी आहे कृष्ण अष्टमी। ही तिथी रात्री 11:18 पर्यंत राहील। त्यानंतर कृष्ण नवमी तिथी सुरू होईल। आजचा वार आहे शुक्रवार, जो लक्ष्मी, ऐश्वर्य आणि सुख समृद्धीचा दिवस मानला जातो। आता पाहूया आजचे नक्षत्र। पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी 11:29 पर्यंत राहील। त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र सुरू होईल। आजचा योग आहे शिव योग, जो संध्याकाळी 6:30 पर्यंत आहे। त्यानंतर सिद्ध योग सुरू होईल। करण पाहिले तर बालक करण सकाळी 10:23 पर्यंत आणि त्यानंतर कौलभ करण रात्री 11:18 पर्यंत राहील। आज चंद्र धनु राशीत भ्रमण करत आहे, ज्यामुळे मनात उत्साह, नवीन विचार आणि प्रवासाची इच्छा वाढू शकते। श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून दिवसाची सुरुवात केल्यास सर्व कामात यश प्राप्त होते। अशुभ वेळा राहुकाळ सकाळी 11:07 ते दुपारचे 12:39 पर्यंत आहे। या वेळेत नवीन काम सुरू करणे टाळावे। दुर्मुहूर्त सकाळी 8:57 ते सकाळचे 9:46 आणि दुपारी रात्रीचा 1:04 ते रात्रीचा 1:54 पर्यंत आहे। वज्रकाळ रात्री सकाळचे 8:13 ते सकाळचे 9:57 पर्यंत राहील। गोलिका काळ सकाळी 8:01 ते सकाळचे 9:34 आणि यमगंड काळ दुपारी पहाटेचे 3:45 ते पहाटेचे 5:18 पर्यंत आहे। शुभ वेळा ब्राह्ममुहूर्त सकाळी 4:55 ते सकाळचे 5:41 साधना, जप आणि ध्यानासाठी सर्वोत्तम वेळ। अमृत घटिका सकाळी 6:09 ते सकाळचे 7:55 अत्यंत शुभ आणि लाभदायक वेळ। अभिजित मुहूर्त दुपारचे 12:15 ते रात्रीचा 1:04 महत्त्वाच्या कामासाठी योग्य वेळ। विजय मुहूर्त दुपारी रात्रीचे 2:43 ते पहाटेचे 3:33 यश मिळवण्यासाठी अनुकूल। गोधुली मुहूर्त संध्याकाळी सकाळचे 6:22 ते सकाळचे 6:34 शुभ कार्य आणि पूजेसाठी उत्तम। या वेळेत श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्यास कार्यसिद्धी होते। सूर्य आणि चंद्र स्थिती सूर्योदय सकाळी 6:28 सूर्यास्त संध्याकाळी सकाळचे 6:50 चंद्रोदय रात्रीचा 1:07 चंद्रास्त दुपारचे 12:25 विशेष माहिती आज अग्निवास पाताळात असल्यामुळे काही शुभ कार्यांमध्ये अडथळे येऊ शकतात, पण शिववास गौरीसमेत असल्यामुळे कुटुंबात आनंद आणि सौख्य लाभण्याची शक्यता आहे। प्रवास सूचना आज दिशा शूल पश्चिम दिशेला आहे, म्हणून त्या दिशेने प्रवास टाळावा। जर प्रवास आवश्यक असेल तर दही किंवा साखर खाऊन प्रवास सुरू करा। चंद्रबल आणि घातवार आज मेष, मिथुन, कर्क, सिंह, तुला, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीसाठी चंद्रबल अनुकूल आहे। वृषभ राशीसाठी अष्टम चंद्र, कन्या राशीसाठी अर्धाष्टम आणि मकर राशीसाठी द्वादश चंद्र असल्यामुळे थोडी काळजी घेणे आवश्यक आहे। आज वृश्चिक, धनु आणि मीन राशीसाठी घातवार आहे, म्हणून नवीन काम, प्रवास किंवा मोठे निर्णय टाळावेत। मित्रांनो, आजचा दिवस संयम, योग्य वेळ आणि श्रद्धेने वापरला तर नक्कीच यश मिळू शकते। श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेत प्रत्येक कार्याची सुरुवात करा। आपला दिवस मंगलमय जावो हीच प्रार्थना। अशाच रोजच्या पंचांग, राशी भविष्य आणि ज्योतिष माहितीसाठी श्री देशपांडे गुरुजी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रोजचे पंचांग हवे असेल तर कॉमेंटमध्ये पंचांग लिहा।